एक माझं नाव दिनेश मुठे. हे आमच्या पूर्वजांनी बांधलेलं मंदिर आहे आणि साधारण 250 वर्ष पुराणं मंदिर पेक्षा जास्त याला झाले. अच्छा. हे हिंदुस्थानी शैलीमधलं साधारण पेशवेकालीन हे आहे. तुम्हाला असं दिसत असेल की नॉर्मली मंदिरांवर कळस वगैरे असतो, पण इथे कळस नाही. हे असं वाड्याच्या सदृश्य किंवा वाड्याच्या त्या टाईपमध्ये बांधलेलं मंदिर आहे. अच्छा. कारण पूर्वी मुघलांचं किंवा मुसलमानांचं जे आक्रमण व्हायचं आणि त्यामध्ये जे तोडले जायचे मंदिरं, ते कळू नये की हे बाहेरून मंदिर आहे असं. म्हणून ह्या टाईपचं बांधकाम तुम्हाला अनेक ठिकाणी महाराष्ट्रात तसं दिसेल. अच्छा. हे जे मंदिर आहे हे आमच्या मोठे घराण्याचं देवघर आहे. अच्छा. इथे आमच्या पूर्वजांच्या समाध्या आहेत की ज्यांनी चतुर्थाश्रम घेतला. अच्छा. तर रामाच्या पुढे सुद्धा आमच्या पूर्वजांची समाधी आहे. विष्णूचं जे मंदिर आहे त्याच्या पुढे पण आहे, तिथे माझ्या आजोबांची समाधी आहे. तर अशा पद्धतीने या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही ज्याला आपण म्हणतो वेल मेंटेन, की लाकूड नॉर्मली खराब होतं. तर आता जवळजवळ 250-300 वर्ष होऊन गेले तरी अजून लाकूड जसं तसं आहे, कारण आम्ही ऑइल पेंटचा वापर कुठे केला नाही आहे. बेलतेल म्हणा किंवा वॉर्निश किंवा अशा पद्धतीने दर 1-3-4 वर्षांनी रंगरंगोटी आणि लाकूड जसं आहे तसं जतन करण्याचा प्रयत्न आहे. आणि इथे भगवंताचा वास आणि जागृत असं आमचं देवस्थान समजलं जातं. हे देवस्थान असं आहे की तिथे तुमच्याकडे कोणी दक्षिणा मागत नाही किंवा कोणी देणगी वगैरे मागत नाही. हे आमचं घराणं चालवत असतं. तुम्ही फक्त यायचं, दर्शन करायचं, यासाठी मंदिरं आपली बनवलेली आहेत. आणि इथे येऊन लोक शांत बसतात, कारण इथे जी शांतता लोकांना किंवा एक व्हायब्रेशन जाणवतं ते याचं महत्त्व आहे असं तुम्हालाही लक्षात येईल. धन्यवाद. गोरेराम म्हणजे नाशिकमध्ये 2 मंदिरं आहेत. अच्छा. हे गोरेराम म्हणजे गोरी मूर्ती आहे, लाकडी मंदिर आहे म्हणून त्याला गोरेराम म्हणतात. आणि तुम्ही थोडंसं पुढे आता गेलात की मोठं मंदिर आहे काळाराम मंदिर. ते काळ्या दगडात पाषाणाची मूर्ती आहे, दगडी म्हणून त्याला काळाराम म्हणतात.